Welcome to New Perfect Study Center. Today's महाटीडी न्यूज अपडेट. अपात्र गैरहजर रिक्त पदांची होणार भरती. शिक्षक भरती दुसरा टप्पा 10% इतर जागा भरण्याचे आदेश. शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये अपात्र समायोजन वेळी गैरहजर राहिलेल्या रुजू न झालेल्या शिक्षकांच्या रिक्त जागांसह प्रलंबित ठेवलेल्या उर्वरित 10% शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. राज्यातील बऱ्याच जिल्हा परिषदांची बिंदू नामावली पूर्ण न झाल्याने शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात शासनाने 10% पदे रिक्त ठेवली होती. मात्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी बिंदू नामावली पूर्ण केल्याने शासनाने उर्वरित 10% पदभरतीला मान्यता दिली आहे. अपात्र गैरहजर रुजू न झालेल्या रिक्त पदांवरही पात्र शिक्षकांना नियुक्ती देण्याचे आदेश दिल्याने हजारो पात्र भावी शिक्षकांना संधी मिळणार आहे. भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर रुजू न झालेल्या उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये या पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना राज्यातील जिल्हा परिषदांना दिल्या. दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती होणार आहे. नोकरी नको का? राज्यात जवळपास 15,000 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये राज्यातील बरेच शिक्षक कागदपत्रे तपासणीवेळी गैरहजर राहिले आहेत. काही शिक्षक अपात्र ठरले आहेत तर काही जण रुजू झाले नाहीत. अशा शिक्षकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्या शिक्षकांना नोकरी नको का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर अशाच प्रकारची ही जी काही नवीन अपडेट आहे, दुसरा टप्पा हा शिक्षक भरतीचा चालू होणार आहे आणि ज्या काही 10% जागा रिक्त ठेवल्या होत्या त्यासुद्धा भरण्याचे आदेश आता शासनाने दिलेले आहेत. आणि पुढे लवकरच टेट एक्झाम होणार आहे आणि टेट एक्झामचा चांगल्या प्रकारे अभ्यास चालू ठेवावा. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.